जवळच्या माणसाला त्रास दिला तर त्याची हाय जास्त लागते. याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगेन. एक लक्षात घ्या की जेव्हा तुमचं हस्बंड वाईफचं रिलेशन असतं आणि तुमच्या हस्बंड वाईफच्या रिलेशनमध्ये कोणी तिसरा तुमच्या आयुष्यामध्ये असेल, मग ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल, कोणीही असेल, तर तुम्हाला त्याची फळं भोगावीच लागतात. एक उदाहरण मी तुम्हाला सांगेन की माझ्याकडे एक क्लायंट होता आणि त्या क्लायंटचं मॅरेज लाईफमध्ये प्रॉब्लेम होता. पत्रिका बघितल्याच मी त्यांना सांगितलं की तुमचं काही बाहेर असेल ते स्टॉप करा. जे काही झालंय ते चुकीचं झालेलं आहे, पण आता ते स्टॉप करा. इथून पुढे चांगले तुमच्या वाईफशी संबंध चांगले ठेवा. जे काही झालं त्याला सोडून देऊन चांगल्या गोष्टी आयुष्यात करा. पण त्यांनी ते स्टॉप केलं नाही आणि काही गोष्टी तशाच त्या राहिल्या. साडेसतीचा काळ जेव्हा तुम्हाला येतो तेव्हा सांगितलं जातं की साडेसती आली आहे किंवा काही गोष्टी आयुष्यामध्ये होणार आहेत, तर स्वतःची काळजी घ्या, वाईट गोष्टी करू नका. जेव्हा तुम्ही वाईट गोष्टी करता, भले त्याला वेळ लागतो तुम्हाला परिणाम भेटायला, पण त्याचे परिणाम तुमच्या आयुष्यामध्ये होतात. जेव्हा साडेसती स्टार्ट झाली तेव्हा त्यांना अचानकपणे हार्ट अटॅक येऊन ती देवाघरी गेले. सांगायचा मुद्दा हा की स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे, तुमचा पार्टनर कोणीही असू दे, तो सहन करतोय, तो सगळ्या गोष्टी त्या स्वतःच्यासाठी, मुलांसाठी, घरासाठी सहन करून तो शांतपणे राहतोय, पण त्याचं मन दुखतंय, त्याला खूप त्रास होतोय, प्रत्येक वेळेला तो रडतोय, त्याचा आत्मा रडतोय. ही एक हाय आहे किंवा ही एक अशी बद्दुआ म्हणेन की ती तुम्हाला लागतेच लागते. आणि जेव्हा ह्या गोष्टी आयुष्यामध्ये होतात, जसं प्लॅनेट पोझिशन चेंज होईल किंवा महादशा येईल किंवा साडेसाती ढय्या येईल, जे काही आपण वाईट करतो त्याचं फळ आपल्याला भोगायला लागतं. मग अशा पद्धतीनं होतं की त्या गोष्टी तुम्हाला सहनच होणार नाही. किंवा काही जणांना खूप वाईट गोष्टी होतात, काहींचे ॲक्सिडेंट होतात, काहींचा बिझनेस प्रॉब्लेम होतो, म्हणजे अगदी झिरोपर्यंत खाली येऊन पोहोचतात. अशा खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला सहन कराव्या लागतात. त्यामुळे आपला जो कोणी पार्टनर आहे, भले तुम्ही जर चूक झाली तरी ठीक आहे, सांगितलं नाही तरी ठीक आहे, कारण एकदा सांगितलं तरी समोरच्या मनात मग शंका राहते आणि मग त्याच्याबद्दल तुमचा रिस्पेक्ट पूर्णपणे कमी होईल. पण ॲटलिस्ट आपल्याला चूक कळालेली आहे तर त्या चुकीनंतर आपण सुधारलं पाहिजे. त्या सगळ्या गोष्टीपासून दूर घेऊन आपल्या फॅमिली लाईफकडे, आपल्या मुलांकडे, आपल्या संसाराकडे बघितलं पाहिजे. कारण अशा चुका आपल्या हातून जरी झाल्या तर याचे परिणाम जे आयुष्यामध्ये मिळतात ते अतिशय भयंकर मिळतात. त्यामुळं जे शास्त्र सांगतं किंवा ज्या गोष्टी होतात त्या खऱ्या असतात. जे तुम्ही कर्म करता त्या दशेला, महादशेला किंवा साडेसातीला त्याचं फळ आपल्याला इकॉनॉमिकल, आरोग्याच्या बाबतीत, मानसिकरित्या ते भोगावेच लागतात. सो बी अवेअर.